आणि यानंतरची बातमी आहे उष्णतेच्या लाटेसंदर्भातली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 39 अंशांच्या वर गेलाय। उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे। छत्रपती संभाजीनगरच्या मनपा आरोग्य केंद्रात 40 खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास 100 उष्माघाताच्या रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। आणि उष्माघाताची नेमकी लक्षणं कोणती असतात आणि उष्माघाताच्या त्रासातून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। उष्माघाताची लक्षणं ताप येणं, चक्कर येणं, हातपाय गळून जाणं, लघवीच्या रंगामध्ये बदल होणं। उष्माघाताचा त्रास तुम्हाला जाणवू नये यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी तर दुपारी 12 ते संध्याकाळी 5 दरम्यान जर खूप आवश्यक किंवा खूप गरजेचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका। उन्हामध्ये गॉगल लावा, चेहऱ्यावरती स्कार्फ बांधा किंवा डोक्यावरती टोपी घाला आणि मगच घराबाहेर पडा। दिवसातनं किमान 3 लिटर पाणी प्या। थंड पदार्थांचं सेवन करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।